तुला काय घेतलं नाही काय बोलत आहे तू मग माझ्या साईड नाही येऊन बोल ना एखाद्या वेळेस तिकडून येत काय बोलत भाऊजी पाय ना खुशाला म्हणी लागत नाही भाऊजी रानचं पाखरू आहे का तू अरे तू गिधाडी ना बेट्या पडीवर पडी आले काय चूक झाली काय चुके म्हणजे काय चुके म्हणजे काय केलं मी खरं सांगतो पिठलं खाल्लं तर मला दिलं का नुसतं व्यसनावून भांडणं आता ये हा पोलीस स्टेशन काय आला मग तेच करून आलो मी पोलीस स्टेशन मधूनच आलो हा सोपा नाही राहिली एवढा काय नीट बोल वाटा म्हण बायको ऐकलं तू बोललेस नाही तर काही ऐकलं नाही पाठवली नोटीस तुम्ही म्हणले मी तुम्ही मला ऐकू येते भाऊ तू नकोच मीठ टाकू जखमीवर तू मापत राह ना तरमाड्या अरे म्हणून दिलं पण. भाऊजी आता लोक माझ्याकडून कुणी कुणी बोलत होते ना आता त्यांचे कोण झाले का अरे त्याला कारण आहे भाऊ बायको मारून काय वसई होऊन येतो तो तुमच्या बायकोला उठा नाही ला आपल्याकडे आढळून मला काय सुरू आलं तुम्ही तुमच्या घरात हो बायको काय झालं तू मला लागत नाही म्हणजे नाही लागत कोणी लागत सांगू तुला काय सांगा बरं पाठवली नोटीस आणि सोड्या चिठ्ठी आता कशाला तू लागले पाठी दंड कोर्टात भरीन दंड मी कोर्टात भरीन बायको आणि तुझ्या जिद्दीवर बायको दुसरी करीन तुझ्या जिद्दीवर बायको दुसरी करीन पाठीली नोटीस आणि सोन्याची आता कशाला लागती पाठी भरीन आणि तुझ्या जिदीवर बायको दुसरी करीन ग म्हणून राहिलो मी तुझ्या जिदीवर बायको दुसरी कर तू म्हणा तू नाही म्हणी तर मला दम निघत नाही दुसरी बायको करणार तुम्ही दुसरी बायको कोण देतो तुम्हाला कोण देत कोणी देत नाही आता अशा लाईनी लाईनी हा कुठे लाईनी लावणार अजून होंड्याचा गडी म्हणलं भाऊजी अरे लोक तिकून परतुडकून आणू राहिले पलीकडे लावून राहिले हिंदू अरे हुंड्याचा गडी अजून हिंदूच राहू राहिले म्हातारी सगळं सोनं नेऊ राहिले नका पुराणात येऊ तुला काय घेणं त्यानं दुसरी करीन म्हणजे करीन कोण देत म्हणजे अरे काय बोलती अरे तुला कोणी करीत होतं का हिंडत होती ना गाव जाणी तुम्हाला कोण देत होतं का तुम्ही सोडलं का गावात बसबा हा काय बोलती तुला काही बाया माणसं लढाई रे बायातल्या पांड्या माणसातला काळ तोंड्या मी नाही त्यातली कडी लावा आतली भाऊजी कुशाल म्हणून राहिले तिथे दुसरी बाईक आणणार आहे करीन म्हणजे करीन दुसरी कोण नाही देत तुम्हाला कोण देत नाही तुला तरी कोण करीत होत तरी कोण देत होत अरे तुपली माय तीनदा फोन करते माझ्या बापाला पा भाऊजी लोक म्हणजे याला पाय कुठे घाल गर्दी झाल्यावर याला पाय कुठे घाल पाहिजे झालं काय दाजी तुपली माय तीनदा मला फोन करीत होती अर्ध्या रातचा तुपली माय माझ्या बापाला फोन करीत काय म्हणजे माहिती का काय म्हणे काही करा कसं करा बरं. पण एवढी पोरगी करून घ्या म्हणे. बरोबर आहे ना मला दया आली म्हणून तुझ्या संग लग्न केलं ना अहो, तर हिंडली असती गाव जाणी माई कोण फोन लावित होती काऊन लईत होती माईचं तुमच्या बापाचं काहीतरी नातं असेल ना आसन बहीण भावाचं मग तुम्हाला माहिती आहे ना एवढं हा मग त्याच्यासाठीच फोन लावित असेल आणि एवढं लाडी नको तू मला लागत नाही म्हणजे नाहीच लागत नाही लागत हा नाही लागत अहो तुमचा बाप तुमचा माझा बाप हा तुमचा बाप काय म्हणजे माझा बाप अहो तुमच्या बापाने एवढ्या चक्र मारल्या घराला हा आमच्या घराला माती नाही ठुली माती चक्र मारून हो माझ्या लग्नात लांडगाव आता यांच्या बापाने आमच्या
घराला चक्र मारू मारू माती नाही ठुली. का नाही ठुली? या बापाला चक्र मारू मारू माती नाही ठुली. मग त्याला मोठं कारण काय कारण आहे भाऊ? मी आरोग्य होत नाही नाही ना भाऊ, तू सावकाश बोला. या बापाला तुमच्या घराला माती नाही ठुली. माती नाही चक्रा मारू मारू अरे या घराचं काम चालू होतं आमच्या घरची माती काही पडली होती का? तिथून माती आणत होता मा बाप. नाक लांबून बोलून ऐकलं तो काय झालं तर? काय झालं? पाठवली नोटीस आणि सोडा चिठ्ठी. आता कशाला तुला गतीचं पाठी दंड पडतात भरीन ग. पण तुझ्या जिदीवर बायको दुसरी तुझ्या जिदीवर बायको दुसरी करीन ग. असं? हा तुम्हाला सांगायला पाहिजे. सांग ना. पाठवली नव्हती तुम्ही सोड चिठ्ठी आणि मी होते ना नांदायासाठी बाई मी नांदण करीन ग. हो कर भरी हो. बाई मी नांदण करीन ग. आणि तुमच्या जीवाला बाई मी जीवत लावीन ग. तुमच्या जीवाला बाई मी जीवत लावीन ग. जीवाला बाई मी जीवाचं लावी बाई तुमच्या जीवाला बाई मी जीवाचं लावी काय म्हणते तू? पाठवली नव्हती तुम्ही सोड चिठ्ठी आले होते मी नांदायासाठी बाई मी नांदण करीन ग. तुमच्या जीवाला बाई मी करण मी म्हणले नाही बरं का? हे म्हणून राहिलं तसे. आपण आणि काय तुमच्या म्हणतो? जीवाला बाई मी जीवाचं लाईन ग. दिवस मारीन म्हणलं येतो मला. काय म्हणलं तू? मधला भाऊ आहे तिचा या जीवाला बाई मी एंड्रेस पाहिजे थोडं घ्या ना जर तू नान्न करशील तू नान्न आणि तुला नांदता येत. येत काय? अरे 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 आता लोक काय नांदत होते. बस. लय फुगला गाड्या हो बी एवढ्या गालाला हात लावला म्हणजे माणूस अर्धा डिल्ला पडतो. तुम्ही लई येडेवणी करता पा. मला नांदता येत नाही होय. असं किती मोठा राग गेला काय झालं पाऊस ठेप्यात पडत माय महिना उगाच लग्न केलं होतं. हा? मी तीनदा म्हणले नका येड्यावणी करू पण तुम्ही कुठं आहेत तुला बाई बायको व्हायचं काहीच औषध रे. बाजार माग्या बायको काय तू असं लाड लाड बोलू नको. मग किती मोठा राग दिला होतो. राग दिला होता हा. मला माझी. अहो नवरा बायकोची भांडणं चालूच राहते. काय तुम्ही चालू येडेवणी राहते करता. तुम्ही उलशी गोष्टी खरं सांग खरं सांग खरं सांग. अहो माणसाच्या डोक्याला ताण का कमी राहतो का? काय ताण राहतो? तुम्ही खरं सांगा. तुम्ही धोत्रावले बाबा तुम्ही माणूस खाली म्हैस 12 महिने सांभाळता का? झालं 12 वर्ष हिला कशाचा पत्ता नाही. कसा सांभाळीत असेल मी? पाहिलं का हो भाऊ? हा? अरे दादा राम भाऊ. मी तरी म्हणतो माहेर देवत घेणं बेनं देव लपलाच कुठं. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या बेना यम माग चालला तर देव काय पुढं हे म्हणजे मला काही होईना. हा पता असत पहा एखाद्या बरं आता भाऊजी तुम्ही पहा. चालतच आहे, एखाद्या टीव्हीत उशिरा चित्र दिसते इकडे इकडे अरे, तू नान्न करशील. गाठ मांडून घेतलं तर माणूस उभाच राहत नाही तू नान्न करशील. हो ना बाई. तू कशी माहितीये? कशी मी तू का संसार मोडी तू का संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी तू का संसार मोडी चल बाई चला तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी संसार कसला तू करशील. माहेरचा रस्ता तू धरशील संसार कसला तू करशील. माहेरचा रस्ता तू धरशील मी बोलन ते करीन ग. हो. मी बोलन ते करीन ग. पण तुझ्या चिठीवर बायको दुसरी करीन. तुझ्या चिठीवर बायको दुसरी करीन ग. तुझ्या जिरीवर बायको दुसरी करीन ग. तुझ्या जिरीवर बायको दुसरी करीन ग. तू ग संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी
संसार कसला तू करशील बाहेरचा रस्ता तू धरशील तुला माहेरी धाडी हा पाहिलं का हे भाऊ हे काय म्हणून राहिले पाहिलं काय लोकांच्या पार्ट्या फोडून पोर न्यायचे जाऊ दे त्याला म्हणा तुला 12 ना म्हणा त्याला आत्मे शिंपण होऊ द्याले कुशाल म्हणून राहिले माहेर झाडी याला लाज वाटते का? त्याला ह्या ए दिवाळी भाऊ तुला ह्या दिवाळीला नेतो तो ए भाऊ ए भाऊ काय बहीण म्हणून घेऊन चालला का तुला काय वाटू राहील तू बहीण म्हणून घेऊन चालला का तिला तुझ्या पोटात असे मंगळवार सोमवारच आहे माझ्या पोटात बांधा हप्ता करत नाही पण तो विश्वास राहिला नाही लक्ष्मीवाला अरे तुमल्यावर विश्वासच नाही बाबा सर अरे बाबा मी ड्युटीहून सकाळी 6 वाजता घरी आलो आणि लक्ष्मीवाला तू 4 वाजता अरे विश्वास झालो कसा ए जाऊ दे तुला काळ होता एक टाइम इमानदार होता आता काळ बदलला त्याच काय त्याला मला पोयन कडी खाल्ली तसाच आपला हा. इकडे 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 काय झालं बाई इकडे बाई झालं काय अरे तू बायको आहे तर तू बायको पुरता बोल ना आपण मग ती- 2 मिनिटं दमदार आणि बायको पुरतं बोल ही बायको तुमची आहे का हा तुमची हा ह्यो तिचा भाऊ भाऊ आहे, हा. भाऊ. गुरु भाऊ गुरु भाऊ आहे. हाव ना गुरु भाऊ का म्हणणं भाऊ म्हणल्यावर गुरु भाऊ कोणता होय ना भाऊ बाई तू जाऊ नको जाऊ नको अरे जाऊ दे मी समजून चाललो. हे काहीच नाही 4-2 एकर नाही म्हणून चालला ना, जाऊ दे काय ते मी आपल्या माई सांगेले काय पोटात साबदली तर ताटात साबदाची नाही का बायकोचा विचार घेतला का अरे 8-8 दिवस तुला भाकरी भेटत नाही बेट्या इकडे बघ. मारामारी करायची का आपण तुम्ही आमच्या गावात येईल बरं उठावर 7-8 तुमच्या झाल्याला म्हणा उठणारे सगळे गेले धोत्रावले काय उठते ना तू माग बाई तू मला लागत नाही म्हणजे नाही लागत तुम्ही काय म्हणले आता? तू तू अरे तू, अरे तू. यार बाई या मला अरे तुरे म्हणते तू तुला जीव घेत अरे तुरे करते मला हा काय म्हणले तू ऐकलं नाही का काय म्हणले तुम्ही तू ग संसार मोडी संसार मोडी तुझ्या माझ्यात कसली गोडी तू संसार मोडी संसार कसला तू करशील माहेचा रस्ता उदरतील मी बोलन ते करीन ग अरे किती पैसे लागले चालन पण मनातली इच्छा पूर्ण करीन काय तुमच्या मनात इच्छा तुला माहेरी धाडीन ग पर तुझ्या जिद्दीवर बायको दुसरी करीन ग तुझ्या जिद्दीवर बायको दुसरी करीन म्हणजे तुम्ही दुसरी बायको करणार तुम्हाला सांगायला पाहिजे हा मी ग नावाची हौसा माझ्या बापाने बोलला पैसा मी नावाची हौसा नावाची हौसा माझ्या बापाने बोलला पैसा नावाची हौसा होत का तुमच्या घरात काही तुमच्या घरात काही माझ्या बापाची सारी कमाई माझ्या बापाची सारी कमाई मी तर बसून खाईन ग मी तर बसून खाईन ग पण तुमच्या जीवाला बाई मी जीवत लावीन ग 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 तुमच्या जीवाला बाई मी जीवत लावीन
नावाची हौसा माझ्या बापानी मोजला पैसा मी नावाची हौसा होतं का तुमच्या घरात काही माझ्या बापाची सारी कमाई मी तर बसून खाईन राम्याव अरे राम्याव ही काय म्हणते तुझी भाऊजे बाई अरे बसून काही म्हणती स्वाम्या झाल्यावर तूच राम्या म्हणायला भेटला होता. हा भाऊ हा, काय अरे ही बसून काही म्हणती हा गव्हाणे? उठा उठा जाऊ दे. काय झालं उठा नाही ना उठा भाऊजी असं अजिबात नाही हा? बसून खाणार आहे काय ते तुम्ही बसून खाणार आहे आणि खरं सांगा या गावच्या आया बाया का उभ्या उभ्या खात्या का तसं नाही ना जरा मग कसं अहो तुम्ही रोज कामाला जायचं हा मी घरी बसून खायचं वा 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 म्हणजे याय ना रोज कामाला जायचं मी घरी बसून खायचं घर बसून जायचं काऊन खायचं तुम्हाला सांगते ना काहून? तुमच्या घरात काय होतं काय होतं म्हणजे अहो माझ्या बापाला साऱ्या खाना नोटा मोजल्या अहो हुंडा घेतला हुंडा काय बोलती काय बोलती काय केलं? तुमच्या बापाने हुंडा घेतला ते खाना नोटा मोजून सनी नाकलम काय बोलती नाकलम काय बोलती हा? मी नांदला आले 50,000 हुंडा दिला अरे अर्ध्या नोटाचा फाटके होत्या काय नाकलम बोलती अहो फाटक्या नोटा होत्या मला मान्य पण तरी तुमच्या बापाने घेतल्या हा चालत होते का ते कुठं काय भांडे बँकेत देऊन टाकल्या होत्या ना काय भांडे दे अहो भांडे नाही मी नांदला आले होते मला खरं सांगा कार घरी हा तुम्हाला सुची अंडरपॅन्ट नव्हती मला 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 अहो दरवाजा तर नाही लावला त्याला बाथरूमला फाटकी का होईना पण काय पण इज्जतीत होतो इज्जतीत हा काही इज्जतीत होते अहो माझ्या बापाने हुंडा दिला काय हुंडा दिला तो बापानं 50,000 रुपये दिला अरे 50,000 तर टेम्पोवाल्याचं भाडं नाही पुरलं वाल्याला उधार आहे ना. हा? 50,000 उधार द्यायला पुरलं भाऊ. लग्नात रे होता का स्वतः हा अरे आम्ही कसे करायला हा वरणाच्या डोई डेकीजवळ दारू घेऊन पडेल होता खरे हा काय माळकरी माळकरी काय तू जरी चमच्या द्यायला होता बरं होतं लय पाच घेऊन राहिला बाई बाई रे हा मग यो बा भाऊ ये एकतर गेला चालता पण चक्कर जाऊ देणार नाही आम्ही. तू दुसऱ्याचा घेशील आम्हाला माहिती काय दिलं रे तिच्या मावशीने काय दिलं होतं म्हणजे काय अरे हिच्या मावशीनं घंगाळ दिला घंगाळ आणि 4 पाहुणे माझ्या घरी आले या मावशीनं आणला होता घांगाळ या बाई. हा घंगाळ दिला आणि 4 पाहुणे आले सकाळी रामपाऱ्यात उठलेलं आणि पाणी ठुलं मी त्याच्यात आणि आंघोळीला बसायचं पुरं पाणी गळून दिलं काय तो या मावशीचा फुटका घंगाळ म्हणे माझ्या मावशीला काय माझ्या मावशीने द्यायला तेव्हा चांगला होता काढूच तर तो अरे तुमच्या घरात इचू काका होता इचू काका म्हणून बारीक बारीक पाणी करते. काय तांब्याच्या भांड्याला इचू एवढं याच्यावर करायचं नाही बरं का कारभार तुम्हाला सांगू राहिली मी आता नको लाडात येऊ ग लाड लाड डोक्यावर बसली ग नको लाडात येऊ तुला ते बाहेरचं येडं. आता तुला ते माहेरचं येडं. तुला माहेरी धाडीन पण तुझ्या वर्ण बायको दुसरी करील वर्ण बायको दुसरी करील चाल तुझ्या जुनी वर्ण बायको दुसरी करील ऐकलं का नको लाडात येऊ ग लाड लाड डोक्यावर बसली तू नको लाडात येऊ ग वागणं तुझं ऐ ग धड सदा तुला ते माहेरचं येड मी बोलन ते करीन हिला माहेरी धाडीन पण तुझ्या दिदीवर बायको दुसरी करील ग आपल्याला येड एकदा डोक्यात थोडं शिरलं करायचे म्हणजे करायचे हा, राम राम आले 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 गरीबात घ्या जाऊ मला करमतच नाही तुमचं भांडण लागलं हा आले 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 राम राम अरे काऊन नवरा बायकोच भांडण नाही करता काय भाऊ आता काय करतो आता शेवटचा टप्प्यात आलं भांडण
ती भेटली त्याला विचारा काय चालली हे बरोबर आहे म्हणा. आज तुम्हाला भेटली तर काऊन नाशिता नाही आपलं आपलं डोकं एकदा फिरलं म्हणजे फिरलं. आपली सीर कधी उठली ना, आपली सीर थांबत नाही भाऊ भाऊ. डोकं फिरलं म्हणजे फिरलं. हो अहो आमच्या इकडे गावाचं काम झाली हा त्या पुलाची नळी उलटी जर पडली ना हा. असं तो इकडं तोंडी इकडं फिरून घेते तसं डोकं फिरू नका जाग्यावर ठेवा. याला नाही भेटली त्याला अरे नाही जमत रे, नाही जमत. अरे ऐका. अरे नाही जमत. अरे काय जोडा आहे तुमचा अरे काय जोडा आहे तुमचा कसं रे, बाबा, काय मोठा जोडा आहे तुमचा कसं कसं. तुम्ही जसे राम मी जसा राम. बाई जशी सीता उगली बा तुम्ही जसे राम मी जसा राम, बाई जशी सीता बाई जशी सीता, माग लक्ष्मी माग लक्ष्मण. इकडे बाटली इकडे हनुमान. करे मी जसा राम, ही जशी सीता, मागे लक्ष्मण, पुढे हनुमान. आणि तुम्ही नाही, तुम्हाला याच्यात काहीतरी भाग घ्या ना. नाही तुम्ही कोण आहे. नाही घ्या 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 घ्या. नाही होय ना बाप आमचा. ए, बाबा. हा, ये बाबा आले का? तुमच्या घरातच आलं काढून हे कोण आहे आता. दशरथ राजाचा बाप आहे अजय बाळ नावाचा. दशरथ राजाचा बाप आहे. ह्यो आजीना पाळलेले का. बरं हो अजय बाळ नावाचा राजा. अरे बरं हो. काय खेटणे. अरे भाऊ हो बळ्या आहे का. हा नाकात बोट नको घाल. होय. अरे भाऊ अजून तेवढं करे बळी तू. काय तू नात द्यायची होती काय दुसरी मला. हा. दुसरी नात द्यायची होती. अरे कशाला मेहनत करतो. झालं काय तुझ्या लोकांना केलं त्याला बुका लागला. येड्यावानी काय करतो. याच्या घरातल्या ज्यानं पोरी केल्या त्याचा भांडरा झाला. बरं हो. हा अरे हे तुमच्या करता लय कष्ट केले. काय काय कष्ट केले बाबा तुम्ही. हाडाचे काढे केले रक्ताचं पाणी केलं. हा बांध फोडू फोडू आपले वावर मोठं केले. बर अरे हे आकडे टाकू टाकू मोटर आणले. बिल भरलंच नाही. लोक घरी आल्यावर दुसऱ्याच्या वळायचा सारा आपल्या बैलाला टाकू. महान पुण्य केलं तुम्ही. काय काय नाही केलं या जीवाला माहिती. कोणाच्या लग्नाला कधी गेला तर नवे केटर सोडूनच घेऊनच आणून जुने सोडले. हे तर लय मोठं पुण्य आहे. कोणाच्या लग्नात गेलो तर जुने केटर सोडले नवे आणले भाऊ. आणि कोणाचं जमेल असलं मग. अरे पदरचा पैसा करा असला पण सोयरीक मोडूनच आलो. हे मार खायचं पुण्य आहे बरं का म्हातारे. अरे पुण्य केलं रे. हा अरे गावात सप्ता बसला रुपया वारागणी नाही कुत्र्या सगट वाढण आणलं. महान पुण्य आहे. काय नाही केलं या जीवाला माहिती. अरे बाबा अरे बदनापूरला खसखसीचं दुकान टाकलं अर्धा राजगिराची केला. अरे म्हातारे हा. तुमची इच्छा काय आहे मग नेमकं. अरे माणसाचं जेवणात येऊन नाव नाही गाव. हा बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. मरावे पण कीर्ती रूपी उरावे. अरे बाबा चांगलं किंवा वाईट. तुझं नाव चांगलं निघण्यासाठी बाबा तू जर मेला ना बाबा. हे बरं ऐकू याला मला नाही वाटत भेटायला होता. तुम्ही कधी मेले ना म्हणलं तुम्हाला काशीत नेऊन जाळू. काशीत त्या काशीचं नाव काढू नको. कोणत्या काशीत. तिनं आपले गहू नेले आज घालून दिले काशी. अरे ती काशी नाही रे. आ, अरे देवाला देवाला. ते नाही तर नाही द्यायची. तिला म्हणा आमचं म्हातारं जिथं आहे त्यावर ते गहू आणून घालून. यायचं खेत मध्ये. हा हा हा. अरे त्या इठाल्याच्या हावले आपल्या बकऱ्या केल्या आज उद्याला का आणून दे. त्या इठाल्या गिठाल्या का. तुमचं म्हणणं काय बाबा नेमकं तुमचं. एक काम करा. हा कोणी पुण्यतीत करतो कोणी नारायण नागबळी करतो. अरे ते मेल्यावर करते खात्म्या. तू चित्ता अजून. एक काम करा. हा. बरं हो 1,00,000 2,00,000 रुपये जाऊ दे. अरे 1,00,000-2,00,000 काय होऊन जाऊ देता 1,00,000 खर्च. मग आपला बड्डे करा. तुझला बर्थडे हा. काय बाबा. बर्थडे नेमका करावं कोण लागतो. अरे जन्मात येऊन खड्डे केलं त्याचा बड्डे करायला लागत. बरं तुझा बर्थडे करायचा ना. तुझ्या बर्थडेच्या निमित्तानं आपण मोठा सप्ताह ठेवू.
नको नको मोठ्या मोठाले महाराज आणू. अरे महाराज लोक 1.5 लाखाचे आणले तर लोक सुधारणा आणि परवाचाना बिघडा. मग नेमकं तुझं म्हणणं काय बाबा? एक काम करा, हा गुंठा 2 गुंठे जाऊ दे. अरे जाऊ दे ना, 1 कर भर. तुमच्यासाठी काय काय नाही केलं या म्हाताऱ्याला माहिती. बारगाड्या मोडन बाबा, बारगाड्या मोडन. म्हातारपणात जुटणारच नाही. एक काम करा, हा 1.5 लाख रुपये जाऊ दे, हा पण तेवढ्या माझ्या भट्ट्याला तेवढी गौतमी पाटील आणा. गौतमी पाटील आणायचे याच्या पाट्याला. अरे याला येड्या बाबळीत जाळू आपण. हे बी टायर बायको. तू काय म्हणली? मी कुठं काय म्हणले? मी तुला म्हणलो आहे ना. काय म्हणले? तू मला लागत नाही म्हणजे नाही लागत. नाही लागत. अरे नाही लागत. हा नाही लागत. हा. तुम्हाला कधी डबा करून द्याला का पोळ्या करून द्याल्या का? जाऊ दे आता, त्याला झालं. तू लागत नाही म्हणजे नाही लागत. नाही लागत. हा झालं हा एवढ्या ना. हा तुम्हाला सांगायला पाहिजे. सांग 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 तू सांग. कोणाचं ऐकून घ्यायचं नाही अजिबात. नाही का? हा हा लाव रे मला सजीव. नको खाऊ फुकटचा भाव, लाव मला सजीव. लाव मला सजीव. गोडी गोडी गेलोय पाप. गोडी आला तुमच्या बापाचा बाप. गोडी आला तुमच्या बापाचा बाप. गोडी गोडी गेलोय पाप. गोडी आला तुमच्या बापाचा बाप. गोडी आला तुमच्या बापाचा बाप. आपल्याला पोरग होणार व कारभारी. आपल्याला पिंड्या होणार. या बया. आपलं पोरगं होणार आहे. हो ना. पोरगं होणार आहे आपल्याला. बापरे, बराच सपोर्ट झाला आता हिला. किती मोठा. काय बरी. हो. मला पोट दुखू राहिले बाई. आय, 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 आता. आज कसं तरी येऊ राहिलं ना. संडासुनी जाऊन ये. बाई, मी काय म्हणून राहिले, पोरगं होणार आहे त्याचं पोट दुखू मग राहिलं. इतक्या काही लवकर कळतं का? मग आपल्याला पोरगं होणार आहे. पोट दुखत नसतं का? जरा जरा पोराची पाठगीट फिरली असेल. हा ना, याला काही कळत नाही बरं. बाबर भाऊजी तुम्ही. आपल्याला पोरगं होणार आहे. लोक साऱ्याला म्हणणार आहे. ए, मेल्या. नाही, आपल्या गावाला म्हण. अहो, आपल्याला म्हणजे आपल्या दोघांना. आपल्याला मुलगा होणार आहे. मग घ्या भाऊ, पेढे घ्या. पेढे खा, पेढे. बसून द्या. अरे पेढे काय ते? हा? पेढे काय ते? अरे 12 महिन्यात माझी बायको माहेर होती. मला पोरगं होणार आहे. घ्या पेढे. वा, बरं झालं. या ना, स्वागत आला पाहिजे. सरकारी नियम ध्यानात झाला का तुम्ही? सुरक्षित आला. अंतर ठेवा. हा, चांगली पोरगं तुम्ही तिकडं. आपल्याला पोरगं होणार आहे. हा मग मला कळालं नाही ग. गोडी गोडी कसं हे झालं, मला कळालं नाही ग. मला कळालं नाही ग. हे तुला सांगतो हे दुर्पती. तुला सांगतो हे दुर्पती. मागू नको ग तू फारकती. मागू नको ग तू फारकती. तुला सांगतो हे दुर्पती. तुला सांगतो हे दुर्पती. मागू नको ग तू फारकती. अग मागू नको ग तू फारकती. ऐकलं का तू? काय म्हणले? मला कळालं नाही ग. गोडी गोडी तर कसं हे झालं, मला कळालं नाही ग. तुला सांगतो हे दुर्पती. मागू नको ग. तू फारकती. तू सांगशील ते ऐकन ग. तसं बोलशील तसंच ऐकन. आणि आपण दोघं संसार करू ग. बळीला संसार करू ग. आपण दोघं बळीला संसार करू ग. आपण दोघं
पण ना आता फारकती नको देऊ म्हणून द्या ना फारकती आता नको, नको, कारण नको. दुसरी बायको अरे नको 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 हो नको हा हा आले का टेपीवर हा जाऊ द्या तुम्ही दोघं नवरा बायको या आपल्या घरी आता उठीत आहे. आता आमची हॅलो हा गवणीच्या गडावर कोण ग उभी